11:15 वाजले रात्रीचे. या चहा प्यायला. वर्ल्ड कप फायनल मॅच एकदम थ्रिलिंग चालू आहे. आजच्या दिवशी क्रिकेटनं सगळ्यांना एक करून ठेवलं आहे. सगळेजण क्रिकेटसाठी वेळ झालेत आज. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमधून आपल्या खेळ पैशांच्या या यूट्यूब चॅनलमध्ये शेवटची वर्ष चालू आहे आणि 16 रन हवे आणि सगळ्यांचे मोबाईल हातात आहेत. सगळे एक्सायटेड आहेत. मी पण एक्सायटेड आहे. बघू काय होते मॅचचं. मोर दॅन 130 करोड लोकांच्या हार्टबीट्स आता अपडाऊन होत असतील. 3 बॉल करण पाहिजेत. येस, फायनली इंडियाने मॅच काढले. रोहित भाऊंसाठी खूप छान वाटते. कॉंग्रॅच्युलेशन टीम इंडिया. 130 करोडपेक्षा जास्त लोकांना हा सुखद अनुभवायला दिल्याबद्दल टीम इंडिया व त्यांच्यासोबत असलेल्या संपूर्ण टीमचे मनापासून हार्दिक अभिनंदन. त्यांचे खूप खूप आभार. एका टाईमला मॅच एवढी फसली होती की हारेल असंच वाटत होतं, पण तरी पण तिथून मॅच काढून दिली आहे आपल्या टीम इंडियाने आणि सगळ्यांना हॅपी फील करवले. त्याबद्दल खरंच थँक्यू. मुंबईमध्ये सेलिब्रेशन एका नेक्स्ट लेवलला चालू आहे आता. आज सॅटर्डे तर आहेच. परत इंडियाने मॅच पण जिंकले आणि उद्या लोकांचं म्हणजे जास्तीत जास्त लोकांचं मुंबईमध्ये विकली ऑफ आहे. त्याच्यामुळे सेलिब्रेशनचा तुम्ही अंदाज लावू शकता. खरं तर काळजी घ्यायची गरज आम्हाला आहे, कारण ड्रंक पीपल खूप असणार आहेत रस्त्याला आणि उद्या संडे असल्यामुळं लोकांना थोडी सूट मिळते जास्त टाईम बाहेर राहायला. आज बाहेर लोकांचा रश पण जास्त आहे, म्हणजे भरपूर गर्दी आहे रोजच्यापेक्षा. गाडी चालवायला पण जरा मुश्किलच आहे, कारण जास्तीत जास्त लोक आज असणार आहेत टाईट. 12 वाजता लॉग इन नाही येतं आलं. खरं सेलिब्रेशन तर शिवाजी पार्कला चालू आहे. तिथे तर पोलिसांना यावं लागले. सेलिब्रेशन आताच्या बाहेर चाललं आहे. लोक पाक येडी झालेत आज. फॅमिलीज पण बाहेर फिरत आहेत कोरोना घेऊन. आवाज येतोय का माहीत नाही तुम्हाला. ट्रायला लई जोरात चालू आहे. अंदाजा नाही तुम्हाला या गोष्टीचा. लोक खूप खुश आहेत. हॅपीनेस लेवल आता टॉपला चालले आहे इथं मुंबईत. रात्रीच्या आता 4 वाजलेत आणि फक्त 500 रुपये झाले. ते खूप ॲव्हरेज अर्निंग झाले, कारण 4 वाजेपर्यंत नॉर्मल नाईटला जेव्हा काम करतो तेव्हा मोर दॅन 650 रुपीज होतात. पण आता फक्त 500 रुपये झाले. दुपारी झोपलं नव्हतं अजिबात, तर आता झोप यायला लागले. त्यामुळे आता झोपणारच आहे जाऊन. फ्रस्ट्रेशन होतं कारण पाऊस पण आहे. काय रात्रीचं कस्टमरला बेल नाही वाजू शकत, कॉल लावावं लागतं, त्यात बराच टाईम जातो. पण रेस्टॉरंट पण आहेत की वेळेवर ऑर्डर देत नाहीत. त्यामुळे जरा फ्रस्ट्रेशन होतं आणि फ्रस्ट्रेशन झालं की मग नको वाटतं काम करायला. आता झोप येते, मग झोपूया जाऊन. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळ झाले आता आणि झोप पण चांगली झाली आहे आणि फ्रेश वाटते मस्त. आता 2 तासाची झोप घेतल्यानंतर आता 7 वाजता गिग बुक केलं आहे आणि आपण 7 वाजता आता काम चालू करूया. अजून 20-25 मिनटं आहेत. तर चहा वगैरे पिऊन घेऊया, फ्रेश होऊया आणि लेट्स गो टू वर्क. काल आपल्याला बाहेर जी गर्दी दिसत होती सेलिब्रेशन करताना, तेव्हा म्हणत होतो आपण की मी म्हणत होतो की काय लोक एवढं एन्जॉय करतायत, सेलिब्रेट करतायत, मॅचच तर आहे, म्हणजे एवढं काय वाटत नव्हतं. पण आता जेव्हा हायलाईट बघितले तेव्हा मॅच खरंच जस्ट फिनॉमिनल होती. पैसा वसूल मॅच होती बघण्यासारखी. आपण बाहेर होते, आपलं बॅड लक, आपण कामात बिझी होतो. 7 ते 8चा जो टाईम होता जो काम करण्यासाठी बुक केला होता, ते काम न करता मी कालच्या मेमरीज, टीम इंडियाच्या मेमरीज बघत बसतोय. खूप भारी वाटले. खरंच आनंदाचा क्षण होता कालचा, आपण मिस केला आहे. आता वाजलेत 8 सकाळचे. जाऊया कामाला. आलो आहे आपण आता किंग सर्कलला पहिली ऑर्डर पिक करायला आणि या शॉपमधून पिक करायचे आहे ऑर्डर. बघूया. पहिली ऑर्डर घेतली आपण काकांकडून. काका कॅमेऱ्यात बघत बसलेत.
द्यायचे आपल्याला माहीमला. देऊया पटपट. Order was delivered and we got 51 rupees for that order. 5च्या बिल्डिंगमध्ये द्यायची होती ऑर्डर, झाले देऊन. नेक्स्ट ऑर्डरला जाऊया. पाऊस म्हणतोय माझ्याशिवाय ब्लॉग कसे काय चालू आहेत, आणि पावसाने हजेरी लावले तर मला पण ब्लॉगमध्ये यायचं आहे. आत्ता आपण या 5च्या रेस्टॉरंटमधून एक ऑर्डर पिक केलं आहे. सेकंड ऑर्डर आहे ही आपली, आणि ती ज्या ठिकाणी घेऊन जायची आहे ते ठिकाण खूप नामांकित आहे. तसं मी ऐकलं आहे बऱ्याच लोकांकडून, म्हणजे भारतातच नव्हे तर एशियात पण त्या बिल्डिंगला नाव आहे, असं म्हणजे चांगलं ओळख आहे. किती प्रशस्त लॉबी आहे बघा, किती उंच आहे. आराम जरी असेल 3 फ्लोअरची. आरामात 3 फ्लोअरची तरी आहे. व्हिडिओ बनवायला तसं खरंच चांगलं वाटतं मला, मजा पण येते. कारण आपण एखाद्या गोष्टीसाठी मेहनत घेतो आहे, आपले एफर्ट्स देतो आहे, त्यातून जे आउटपुट मिळतं आहे, म्हणजे जे व्हिडिओज वगैरे निघत आहेत बनवून, ते खरंच सॅटिस्फाईंग आहेत. माझ्यासाठी तरी चांगले वाटतात बघायला. मोबाईलमध्ये जी क्वालिटी येते म्हणजे आत्ता शूट करताना, ती मच बेटर आहे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो यूट्यूबला, आणि यूट्यूबला जाऊन बघितल्यावर ती क्वालिटी थोडी डाऊन होते. काय समजत नाही काय प्रॉब्लेम आहे. बघू, आजचं काम आपण इथंच थांबवतो आहे. आज पुरता एवढं इनफ झालं आहे. वर्ष 2024मधले 6 महिने संपलेत ऑलरेडी. आज जूनची शेवटची तारीख आहे, 30 तारीख. उद्यापासून जुलै चालू आहे. येणारा पुढचा टाईम खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. चांगली मेहनत करायची आहे. जे काय असेल ते मी तुम्हाला उद्या एक्सप्लेन करेन डिटेलमध्ये. आता पुरता डन फॉर द डे करूया. व्हिडिओ जर बघायला तुम्हाला चांगलं वाटत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. माझी एक ताई आहे, तिने एकदा एक गोष्ट सांगितली होती मला की म्हणजे प्रत्येकाने एक्सप्रेस होणं गरजेचं आहे, आणि जर का एखाद्याला ॲप्रिशिएट करण्याची गोष्ट असेल तर त्याला ॲप्रिशिएट करावं, कारण तो पण ॲप्रिशिएशनची वाट बघत असतो. भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये, रात्रीच भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.